तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत असताना इतर सर्व गोष्टी आपण क्लिअर करून घेतोय. म्हणजे जे कोणी ई-केवायसी करत आहेत त्यांचं काय होतंय, ई-केवायसी करताना सर्व माहिती बरोबर येत आहे. म्हणजे ते काय करतात, स्वतःचा आधार नंबर टाकतात, स्वतःचा आधार नंबर टाकून त्यावरचा OTP घेतात, त्यानंतर नवऱ्याचा किंवा वडिलांचा. आता यामध्ये देखील ज्यांचे प्रश्न पुन्हा एकदा असणार आहे तो 2 मिनिटात मी क्लिअर करतो की नवऱ्याचा नंबर टाकायचा आधार नंबर की पती म्हणजे नवऱ्याचा टाकायचा की वडिलांचा टाकायचा. लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डवर ज्याचं नाव आहे ना, तुमच्या आधार कार्डवर ज्याचं नाव असणार आहे त्याचा तुम्ही त्या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर समजा नवऱ्याचं नाव आहे तर तुम्ही बिंदासपणे त्या ठिकाणी नवऱ्याचा आधार नंबर टाका. आणि तुमच्या आधार कार्डवर जर तुमच्या वडिलांचे नाव आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाका, त्यावरील OTP घ्या. आणि OTP घेतल्यानंतर तुमची ही प्रोसेस असते. ही प्रोसेस शेवटची असते जिथे अनेक लाडक्या बहिणी चुकल्या आहेत. आता यामध्ये काय करायचंय तीच माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि ज्यांची ई-केवायसी करताना चूक झाली आहे, म्हणजे हे जे प्रश्न होते त्या प्रश्न करताना ज्यांची चूक झाली आहे त्यांचे आता पैसे बंद होणार का असा प्रश्न त्यांना पडला आहे आणि ते घाबरत आहेत, तर त्यांचे पैसे बंद होणार का नाही हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, यामध्ये बघा 2 प्रश्न होते लाडकी बहीण योजनेची तुम्हाला ई-केवायसी करताना. जात प्रवर्ग तुम्ही निवडला असेल, तुमची जी काही जात असेल तो प्रवर्ग, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल किंवा तुमचं मग OBC असेल, भटक्या जमाती असेल, जो कोणता प्रवर्ग तो निवडा तुम्ही. त्यानंतर तुम्हाला जो 1 नंबरला प्रश्न होता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर लाभ घेत नाही, तर यासाठी तुम्हाला होय म्हणायचं होतं. या प्रश्नाचा अर्थ हा नकारार्थी आहे. लक्षात घ्या, प्रश्न काय सांगतोय पुन्हा एकदा तुम्हाला, म्हणजे यामध्ये क्लिअर माहिती कळेल की यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की लाभ घेत नाहीत. शेवटी बघा काय लिहिलं आहे, लाभ घेत नाहीत. तुम्हाला या ठिकाणी होयच म्हणावे लागणार आहे. होय म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही योजनेचा होयचा अर्थ होतो की तुम्ही या ठिकाणी लाभ घेत नाही. लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ज्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांनी काय म्हणायचंय, तर होय म्हणायचं आहे तुम्हाला ई-केवायसी करताना. आणि ज्यांच्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित या ठिकाणी देखील तुम्हाला होय म्हणायचं आहे. दोन्ही ठिकाणी होय म्हणूनच तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. लक्षात घ्या पुन्हा एकदा. आणि आता यामध्ये महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे ज्यांनी आता ई-केवायसी केली, म्हणजे ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आता त्यांनी काय समजा करताना तुमच्याकडून चुकून नाही झाले तर लक्षात घ्या, यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला होता, तुमच्या पतीचा आधार नंबर टाकला होता. यामध्ये सरकार काय चेक करणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरतं का, किंवा तुमच्या पतीचे उत्पन्न किती आहे, पतीच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे का, ही सर्व बाबींची तपासणी या ठिकाणी सरकारच्या द्वारे केली जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणी निवृत्ती वेतन घेतं त्यांनी जर होय म्हटलं तर मग त्यांना पैसे येणार का, तर असं नसतं. यामध्ये सरकार पुन्हा एकदा 2-3 वेळा क्रॉस चेक करेल आणि क्रॉस चेक करूनच निर्णय घेईल. त्याच्यामुळे तुमचे चुकले जरी असेल तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका. सरकार यामध्ये तुमचं आधार कार्ड, तुमच्या पतीचं वडिलांचं आधार कार्ड यावरील माहिती मॅच करेल. ती माहिती नंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतील, जसे की 4 व्हीलर गाडी आहे का, किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकर भरतं का, किंवा कोणी सरकारी नोकरदार आहे का, विविध विभागाकडून सरकार माहिती घेईल आणि माहिती घेऊनच मग सरकार निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडून चुकून झाली असेल चूक तरी घाबरून जाऊ नका. सर्व चेकिंग करूनच सरकार निर्णय घेणार आहे. परंतु जे राहिले आहेत त्यांनी मात्र दोन्ही ठिकाणी होय करा. नाही म्हणाल तर तुम्हाला कदाचित काही प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कदाचित येणार नाहीच पण कदाचित येऊ शकतो. त्याच्यामुळे आता जे राहिले त्यांनी होय म्हणून तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, यामध्ये चुकू नका. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला